आज करूयात आपण एकदम टेस्टी असा मावा केक आणि तेही अंड्याचा वापर न करता एकदम सोपी पद्धत आहे। स्टेप बाय स्टेप हा मावा केक कसा करायचा ते आपण बघूयात। सगळ्यात आधी आपण ज्या केकच्या मोल्डमध्ये केक करणार आहोत त्या मोल्ड आपण तेल किंवा तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं। इथे मी तूप मेल्ट करून घेतलेलं आहे आणि ब्रशने सगळ्या मोल्डला तूप मी लावून घेते। सगळ्या मोल्डला तूप लावून झालं की मी इथे बटर पेपर घेतलाय। बटर पेपरला सुद्धा मी थोडंसं तूप लावलंय। बटर पेपर या मोल्डवर ठेवून झाला की पुन्हा त्यावर तुपाने पूर्ण ग्रीस करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला केक अजिबात खाली मोल्डला चिकटणार नाही, इझिली तो बाहेर पडेल। चला आता केकचा मोल्ड आपला तयार आहे, हा असाच बाजूला ठेवून देऊया। केक करायला घेऊया। तर एक बाउल घ्यायचा किंवा भांडं घ्यायचंय, त्यामध्ये घ्यायचे साखर। इथे मी अर्धा कप पेक्षा थोडीशी कमी अशी साखर घेतली आणि अर्धा कप दूध घेतले। दूध हे गरम करून थंड केलेलं आहे। या केक मध्ये आपण टोटल पाऊण कप दूध वापरणार आहोत, तर सुरुवातीला अर्धा कप ही घेतलेला आहे। तर दूध आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायचंय। इथे मी अर्धा कप पेक्षा थोडीशी कमी साखर घेतली, कारण मला जास्त गोड आवडत नाही। जर एकदम गोडसर हवा असेल तर सरळ पाऊण कप साखर इथे घेऊ शकतो। तर आता बघू शकता दूध आणि साखर व्यवस्थित आपली विरघळली। आता यामध्ये घालायचा आहे खवा। इथे मी पाऊण कप म्हणजे 3/4 कप खवा घेतलेला आहे। खवा बघू शकता माझा एकदम असा मॉइस्ट आहे आणि एकदम मऊ आहे, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुपाचा अंश आहे, म्हणून मी हा केक करताना आता तूप किंवा तेल बटर असं काही वापरत नाहीये। जर खवा एकदमच ड्राय असेल, त्याच्यामध्ये जास्त तुपाचा किंवा तेलाचा अंश नसेल ना, तर त्यावेळेला 2 चमचे तूप किंवा बटर आपण इथे वापरू शकतो। चला आता खवा सुद्धा ह्या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, चांगला फेटून घ्यायचा आहे। हे आपल्याला एकदम सिल्की स्मूथ असं मिश्रण करायचं आहे। अजिबात खव्याच्या गुठळ्या यामध्ये राहता कामा नयेत। तर जितकं जमेल तितकं आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटी हे चाळणीने चाळून घ्यायचं। चाळणीने चाळून घेतल्याने काय होईल, जे काही गुठळ्या असतील त्या मोडल्या जातील आणि नंतर आपल्याला एकदम स्मूथ असं मिश्रण मिळेल। आता हे सगळं स्पॅच्युलाने प्रेस करत करत गाळून घ्यायचंय। आता हे बघू शकता अजिबात यामध्ये गुठळ्या नाहीयेत, खव्याचे लम्स नाहीयेत, एकदम सिल्की स्मूथ असं मिश्रण झालेलं आहे। यामुळे आपला केक सुद्धा एकदम परफेक्ट होणार। आता यामध्ये आपण घालायचा आहे पाव कप रवा। रवा मी काही भाजून वगैरे घेतला नाहीये, डायरेक्ट रवा यामध्ये घातला।
हा रवा पूर्ण मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं मिश्रण हे असंच ठेवायचं आहे, म्हणजे रवा यामध्ये मुरेल, चांगला भिजेल. हा रवा या मिश्रणामध्ये बघा चांगला मिक्स झालेला आहे. चांगलं हे फेटून घेतलेलं आहे मी आणि 10 मिनिटं असंच हे बाजूला ठेवणार आहे. 10 मिनिटं झालेली आहे. रवा यामध्ये चांगला भिजलाय आणि हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण राहिलेलं आपलं साहित्य घालायचंय. सगळ्यात आधी यामध्ये घालायचंय मैदा. इथे मी 1 कप मैदा घेतलाय. मैदा सुद्धा घेताना चाळूनच घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मी अगदी थोडा थोडा मैदा घालून हे चाळून घेणार आहे. मैदा सगळं चाळून घेतलेला आहे. आता यामध्ये घालायचा आहे अर्धा टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा. आता स्पॅच्युलाने हे सगळं मिक्स करायचंय. इथे माझा बाउल छोटा आहे त्यामुळे अगदी हळूहळू मी करते. हे मिश्रण बघा बऱ्यापैकी आता मिक्स करून झालेलं आहे. आता हे जे केकचं बॅटर आहे ते बऱ्यापैकी ड्राय आहे. तर आता पाव कप जे दूध आहे ते आता घालायचं आहे. यामध्ये थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. सुरुवातीला अर्धा कप दूध घातलं होतं आणि हे आताचा पाव कप, म्हणजे टोटल पाऊण कप या केकमध्ये आपण दूध वापरलंय. तर दूध घालून हे मिश्रण मिक्स करायचं आहे. आता उरलेलं सगळं दूध आपण यामध्ये घालूया. टोटल पाव कप दूध यामध्ये घातलंय. बॅटर चांगलं मिक्स करायचंय. हे केकचं जे बॅटर आहे ते थोडंसं घट्टच असतं. मावा केकचं बॅटर आपलं इतर केकचं कसं एकदम रनी कन्सिस्टन्सी असतं तसं नसतं. बऱ्यापैकी हे मावा केकचं बॅटर थोडं घट्टच असतं, कारण यामध्ये मावा वापरलाय. मावामध्ये ना थोडंसं मॉइश्चर असतं आणि म्हणूनच हे बॅटर ना आपल्याला थोडं घट्टच ठेवावं लागतं. त्यामुळे केक आपला असा खाली बसणार नाही आणि व्यवस्थित बेक होईल. आणखी 2 मिनिटं हे बॅटर आपण मिक्स करून घेऊयात. केकचं बॅटर आता तयार आहे. आपण मोल्डमध्ये हे बॅटर घालून घेऊयात. मोल्डमध्ये घालताना मी अगदी अर्ध्यापेक्षा पण खालीच हे बॅटर भरणार आहे, कारण हा केक बऱ्यापैकी फुलतो. आपण जर अर्धा किंवा अर्ध्यापेक्षा वर भरलं ना तर ते ओव्हरफ्लो होणार. आता हे बॅटर चांगलं मोल्डमध्ये आपण स्प्रेड करून घेऊयात. इव्हन करून घ्यायचं आहे सगळं.
बघू शकता हे मोल्ड मध्ये बॅटर आपलं तयार आहे आणि उरलेलं जे बॅटर आहे ते माझ्याकडे छोटा केकचा मोल्ड आहे, त्यात मी घालते. आता हे मोल्ड मध्ये भरून झालं ना की हे मोल्ड दोन्ही टॅप करायचे, म्हणजे त्यातले काही एअर असेल तर ते निघून जातील. ओटीजी किंवा ओव्हन आधी प्री हीट करून घ्यायचा आणि मग हे केक बेक करायचे. 170 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं हा ओटीजी मी प्री हीट केला होता आणि 170 डिग्री सेल्सिअसला एक 40 ते 45 मिनिटं हा केक मी बेक करून घेतलाय. केक हा पूर्ण बेक केलाय आणि थंड झालेला आहे. आता याच्या कडा आपण मोकळा करून घेऊया. कडा मोकळा करून घेतल्या की हा केक ट्रेच्या बाहेर इझिली येईल. केक आता बघा किती इझिली मोल्डच्या बाहेर आला आणि आता हा बटर पेपर काढून घेऊयात. केक एकदम परफेक्टली बेक झालेला आहे. जाळी बघा केकला एकदम व्यवस्थित आलेली आहे. आता हा केक आपण कट करून घेऊयात. बघू शकता जितका केक आपण घातला होता, म्हणजे जितकं बॅटर होतं या ट्रे मध्ये त्याच्या डबल हा केक बेक झालेला आहे. आणि हा केक बघा किती इझिली कट होतोय, आतमधून पण एकदम परफेक्टली बेक झालेला आहे. केक कट करताना अजिबात मध्ये तुकडे पडत नाहीयेत, एकदम छान स्लाइस पडतायत. पाहिलत ना किती सोपी रेसिपी आहे ही मावा केकची. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.